तर या संपूर्ण स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं एक महत्त्वाच्या व्यक्तिमत्वाचं सुद्धा नामोल्लेख करणं गरजेचं असेल, ज्यांच्या वतीनं आपल्याला या स्पर्धेसाठी बॉल सौजन्य लाभलंय. BR ॲग्रो या संस्थेचे मालक आदरणीय रितेश भाऊ कराडे यांचे देखील मी आपल्या सर्वांच्या वतीनं मनस्वी आभार मानतो. चला, पहिला चेंडू अनुज जाधव यांच्या माध्यमामध्ये पहिला चेंडू फेकला गेला आणि याच चेंडूला खऱ्या अर्थानं फलंदाजांना देखील उचलून फेकलंय मैदानाच्या बाहेर. वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार. बघूया पुन्हा एकदा, यावेळेस बैठक फटका. समीर शाह स्पेशल षटकार, माफ करा चौकार. त्या ठिकाणी विनंती असेल, काही क्रीडा रसिक असतील तर तेवढं सहकार्य. धन्यवाद. स्वतः क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी गेले होते. कमिटीच्या सदस्यांना विनंती असेल त्या ठिकाणी आपले कमिटी सदस्य पाठवायचे आहेत बघा काही. तर सुरुवातीचे 2 चेंडू 2 चौकार. समीर शाह आपण बघतोय. काय पद्धत आहे बघा. याही वेळेस एक मॅन्युफॅक्चरिंग फटका आहे बघा, हा बनवलेला फटका आणि चौकार. हा डीजे डीजे धन्यवाद. चौकारांची हॅट्रिक आणि समीर शाह ऑन फायर. काय फटकेबाजी बघा स्पेशली. चला, गोलंदाजाचं पुनरागमन आहे यावेळेस अनुज जाधव. मात्र सिंगल आपण बघतोय, एक सेन्सिबल क्रिकेट आहे. सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 13 धावा आपण बघतोय धावफलकावर या ठिकाणी पूर्ण होताना. षटक क्रमांक जर बघितलं तर 1 प्रगतीवर आहे, म्हणजे पहिलं षटक मार्गस्थ असतानाची परिस्थिती आहे. वैभव दरंदले आपण बघतोय स्ट्राईक एंडवर मात्र आल्या गेले. त्यांना देखील या संघामध्ये एक मोठी भूमिका पार करायची आहे. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता, शरीर इष्टीकडे फेकलेला चेंडू मात्र डॉट असणार आहे. निर्धाव चेंडू. तर सुरुवातीचे 3 चेंडू फलंदाजाचे होते आणि त्यानंतर मात्र अनुज जाधव यांचे 2 चेंडू बघायला मिळाले. हे पुनरागमन चांगलं बघतोय आपण.
बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलाय अगदी इमिजिएट आपण बघतोय. तर पहिल्या षटका अखेर 13 धावा. मोहम्मद भैया गोलंदाजी मार्कवर मात्र आलेला आहे आणि चला सोपा झेल होता बघा. मला वाटलं झेल पकडलाय, झेल त्या ठिकाणी सुटलेला आहे बघा. या संधी तुम्हाला पूर्ण कराव्या लागतील. विजय महत्वाचा आहे बघा, कारण यावेळेस आपण बघतोय विजय महत्वाचा आहे. यावेळेस देखील आणि आता हा यस बोटवर आहे अगदी. काय झेल पकडाय बघा. हा डीजे धन्यवाद. कमालीचा झेल बघा. आपण ऑन स्क्रीन सुद्धा बघू शकता. अशोक कुदळे, कुदळे दादांनी पकडलेला तो अप्रतिम झेल. टाइम टू परफेक्शन. अगदी वेळेवर त्यांनी स्वतःला चिणू पुढे फेकून दिलंय आणि त्या ठिकाणी एक प्रचंड सुंदर झेल पकडलेला आहे. सौरभ गायकवाड आलेले आहेत, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. तर 1-14 या अगोदरच्या चेंडूवर आपण बघितलं झेल सुटलेला होता, परंतु या ठिकाणी मोहम्मद भैया यांनी निराश झालेले नाही बघा. बघूया थोडासा आळशी फटका खेळी बघा. दूरवर होते, ड्राईव्ह लाईन वर आलेल्या चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण बघतोय फर्स्टला गेलेला आहे. डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये असेल. त्याला मागील षटकाची काहीशी भरपाई या षटकामध्ये करतायत मोहम्मद भैया. चांगली गोलंदाजी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. 3 चेंडूंमध्ये 1 विकेट त्यांनी घेतलेली आहे. ओहो, यावेळेस उंची मिळाली. कट करण्याचा बेत आखला होता, कट करण्याचा प्रयत्न होता. हा ही चेंडू फलंदाजाला मात्र टाटा बाय बाय करीत यष्टीरक्षकाच्या हातात मात्र जातोय. डॉट चेंडू असेल. स्क्रीन आपण बघू शकता, लाईव्ह सामन्याचा आनंद घेऊ शकता. ज्ञानाई डिजिटल ज्यांचं सहकार्य स्क्रीनसाठी आपल्याला या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. ज्ञानाई डिजिटल, आदरणीय महेशजी देवडे आणि आदरणीय आदित्य बनसोडे यांचे प्रयत्न आहे. या दोन्ही मान्यवरांचा देखील मी या ठिकाणी आभार मानतोय. चेंडू चांगला आहे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. वाईड यॉर्कर टाकला गेलाय. डिफेन्स त्या ठिकाणी करावा लागलेला आहे. याही वेळेस धाव मिळणार नाही. एक निर्धाव चेंडूंची हॅड्रिक. 3 चेंडू आपण बघतोय लगातार निर्धाव टाकले गेले. 1-14 धावा आहेत. अंतिम चेंडू असणार आहे. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. लॉंग ऑफच्या दिशेने केलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र संघ नायक चंद्रकांत पंडित यांच्या माध्यमामध्ये चेंडू रोखला गेलाय. गोलंदाजापर्यंत पाठवला जातोय. षटकाला आपण देतोय पूर्णविराम. अगदीच 2 षटकानंतर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये बनवल्या गेल्या 15 धावा आणि या षटकामध्ये अवघ्या 2 धावा खर्च केल्या बघा मोहम्मद भैया यांनी आणि 1 फलंदाज बाद सुद्धा केलाय. अतिशय आपण बघू शकता लाईव्हच्या माध्यमामध्ये जे क्रीडा रसिक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. ऑन स्क्रीन सुद्धा बघू शकता. त्या सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत आहे. सुंदर छायाचित्र आपण बघतोय टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमामध्ये. भारतातील सर्वात मोठी प्रसिद्ध वृत्तवाहिनी बघा टेनिस क्रिकेट. या चॅनलवर तुम्हाला अनेक स्पर्धा बघायला मिळतील, अगदी भारत देशभर आणि भारताच्या बाहेर सुद्धा
आखाती देशामध्ये सुद्धा या चॅनलनं आपलं नाव केलंय. महेश दाराडे गोलंदाजी मार्कवर मात्र आलेले. तर धावपळकावर 15 धावा आहेत. 2 षटकं संपली. एक फलंदाज बाद आहे. कव्हर पॉइंटच्या दिशेनं खूपच साधारण कामकाज बघा. तर ठीक आहे, या ठिकाणी नक्कीच आपण बघतोय गोलंदाजीमध्ये बदल झालेला आहे आणि या ठिकाणी समालोचनामध्ये सुद्धा मी थोडासा बदल करेन. अगदी आपल्याशी जोडल्या जातील या ठिकाणी अभिजित राऊत सर. धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो ज्ञान प्रीमियर लीग 2025च्या दुसऱ्या पर्वामध्ये. मोठी स्पर्धा, बिग फाईट तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. एका बाजूने आपण पाहतोय दैवळकर सराफ 11, त्यांच्या विरोधामध्ये हॉटेल दत्त प्रसाद. एक महत्त्वाची मॅच आपल्याला बघायला मिळते. पंचांच्या इशाऱ्याकडे वाट बघूयात. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा, अतिरिक्त धाव, तिथे धावफलक पुढे नेईल. 24 रन प्रोजेक्टेड स्कोर जर तुम्ही बघितला, या सरासरीने धावफलक पुढे गेला तर 61 पर्यंत पोहोचू शकतो. यावेळेचा बॉल उडवलाय समोरच्या दिशेने. फटक्यामध्ये होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार आपल्याला इथे बघायला मिळतोय. ताकदवान फटका होता, जोरदार प्रहार केलाय, 2 पावले पुढे आला आणि आपण पाहतोय हा चेंडू सरळ तिथे डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून फेकून दिलाय सीमारेषा बाहेर. यावेळेचा बॉल कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका, सुरेख फटका तिथे बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. एक धाव घेतली, दुसरीसाठी घरटं सोडलंय आणि पुन्हा एकदा घरट्यामध्ये सुखरूप पोहोचलेला आहे. 2 धावा देखील प्राप्त होत आहेत. धावफलकावरती 32 धावा जमवलेल्या आहेत. 6 षटकांची मॅच आहे. पॉवर प्लेची 2 षटकं आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाली. नक्कीच एक चुरशीचा सामना आज प्रेक्षकांना बघायला मिळेल. समान ताकदीच्या टीम नक्कीच आपल्याला बघायला मिळत आहेत. 2 समान ताकदीचे वाघ. यावेळेचा बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये मार्गस्थ केलाय. बॉल तिथे क्षेत्ररक्षक देखील पोहोचतायत. तत्पूर्वी मात्र मैदानाच्या आतमध्ये धाबा वसूल केल्या. तिथे 2 धाबा, 2 धावेंबरोबरीत धावफलक देखील पुढे जाईल. 34 धाबा धावफलकावरती. 34 धाबा आतापर्यंत जमवल्यात. एक गडी देखील तिथे गमवलाय. एकंदरीत आतापर्यंत 3ऱ्या क्रमांकाचा षटक. यावेळेचा बॉल कट केलाय. स्क्वेअर कटचा मारा तिथे बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात. 1च धाव तिथे प्राप्त होतीये. गुंडप्पा विश्वनाथ यांची आठवण करून देणारा फटका आपल्याला इथे बघायला मिळाला. स्क्वेअर कटचा बेताज बादशाह गुंडप्पा विश्वनाथ यांचे स्क्वेअर कटचे अत्यंत देखणे फटके होते. खरं तर आज ते फटके आपल्याला टेनिस क्रिकेट जगतामध्ये देखील बघायला मिळतात. अनेक प्रकारचे शॉट आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये आज बघायला मिळतात. अलीकडे जो प्रसिद्ध झाला शॉट, सुपला शॉट, मुंबई परिसरातील समालोचक योगेश वाघ यांनी आणलेला हा सुपला शॉट. खरं तर त्या फटक्याचं नाव जर तुम्ही बघितलं ना, दिल स्कूप, परंतु समालोचकाने त्या फटक्याला नाव बदललं आणि एका वाक्याने खरं तर योगेश वाघ आज महाराष्ट्रभर फेमस. माणसाच्या आयुष्याला कलाटणी द्यायला एक घटना फार महत्त्वाची ठरते. तुमची चांगली वेळ येणं देखील महत्त्वाचं आहे. 3 षटकं कंप्लीट आहेत. धावफलकावरती 35 धाबा. ज्ञान प्रीमियर लीगचा थरार आपण इथे पाहतोय. अतिशय रंगतदार स्पर्धा आहे.
1,00,000 रुपयांचं पारितोषिक. रोज लकी ड्रॉ, दैनंदिन लकी ड्रॉ मध्ये देखील मोठी पारितोषिक बघायला मिळत आहेत. अगदी 5 दिवसाच्या लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला ई स्कूटर, इलेक्ट्रॉनिक स्कूटर देखील तुम्हाला या स्पर्धेमध्ये बघायला मिळते. अगदी 100 रुपयांची प्राईज असलेलं कुपन आहे. खरेदी करा. आणि आपण दैनंदिन शेड्यूलमध्ये पैठणी साडी, त्याचबरोबर इथं किचन ब्लेंडर हा देखील या स्पर्धेमध्ये आहे. आकर्षक अशी सायकल देखील आपल्याला इथे बघायला मिळते. यावेळेस सामना देखील महत्त्वाचा आहे. आजच्या दिवसातील सेकंड लास्ट मॅच. 35 धाबा मैदानाच्या आतमध्ये जमा केल्यात. दैवळकर सराफ 11चा खेळ देखील सुरेख राहिलाय मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकामध्ये 35 गोळा केल्यात. उर्वरित अजून देखील 3 षटकं बाकी आहेत. पाहायचं या 3 षटकामध्ये किती धाबा येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल बॅटची कडा, एसटी रक्षकाला टाटा गुड बाय. आणि हा चेंडू सरळ जाईल सीमा रेषा पार. या चेंडूवरती देखील पाहायला मिळतो ज्ञान प्रीमियर लीगचा सडक पे कडक बेधडक आपल्याला बघायला मिळतात. 39 धाव्यांपैकी सौरभ गायकवाडच्या एकट्याच्या 24 धावा आपल्याला बघायला मिळतात. कठीण काळामध्ये तो उभा राहिलाय संघासाठी, लढतोय मैदानाच्या आतमध्ये. दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये खेळली जाणारी स्पर्धा. यावेळेस मात्र शॉर्ट फाईन लेगमध्ये क्षेत्ररक्षक देखील सजवलाय. एकच धाव तिथे प्राप्त होते. एका धावे बरोबरीत संघाचं धावफलक जाऊन पोहोचेल. 40 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत. जबरदस्त सामना इथे रंगलेला आहे. एका बाजूने आपण पाहतोय ताकदवान टीम आहे. समान ताकदीचे 2 संघ मैदानावरती उपस्थित आहेत. लढत देखील मोठी बघायला मिळेल. दोघांमधील चुरस अगदी पाहण्यासारखी असेल मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडूमध्ये 25 धाव्यांवरती सौरभ गायकवाड आहे. तर समीर मात्र 5 चेंडूमध्ये 14 धाव्यांवरती. समीर देखील मोठे फटके खेळतोय. यावेळेचा बॉल पूल करण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, टिपला गेला जाईल. गुड टेकन, व्हेरी गुड कॅच. माहीने अत्यंत सुंदर झेल टिपलेला आहे. खरं तर माहीचे देखील फॅन्स फॉलोअर्स मोठा आहे. CSK, चेन्नई आणि मुंबईचे फॅन्स फॉलोअर्स आपल्याला मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतात. इंडियन प्रीमियर लीग आपण पाहतोय 2008 साली सुरू झालेली स्पर्धा. आणि खरं तर इंडियन प्रीमियर लीगमध्ये विजेता होणाऱ्या संघासाठी काय असतं, खरं तर 40 करोड रुपयांचं प्राईज आणि उपविजेत्याला मात्र 15 करोड रुपयांचं प्राईज असतं. सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. एका धावे बरोबरीत संघाचा धावफलक देखील पुढे जाईल. धावफलकावरती आपण पाहूयात इथे 41 धावा आहेत. अतिशय जबरदस्त सामना इथे. यावेळेसचा बॉल उडवलाय उंच आकाशामध्ये. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल असेल. इथे आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. महेश, पाहायचे महेश कशा प्रकारे कामगिरी करेल मैदानाच्या आतमध्ये. महेश आव्हाडला इथून पुढे आपण मैदानाच्या आतमध्ये खेळताना बघणार आहोत. मोठी पडझड देखील आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते.
गोलंदाजाचा पराक्रम आपल्याला इथे बघायला मिळतो. एकाच षटकामध्ये त्याने दोन गडी बाद केलेत. संघाचे 2 कोहिनूर हिरे डगआउटमध्ये पाठवलेले आहेत. दैवळकर सराफ 11 संघाला 440चे धक्के त्याने दिलेले आहेत. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये 41 धावा आहेत. आक्रमण करावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. प्रतिस्पर्धी मोठा आहे, ताकदवान संघ आहे. इथून पुढे देखील धावा गोळाच कराव्या लागतील. यावेळेस पाहायचंय डान्सिंग डाऊन द ट्रॅक. पुढे फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक तिथे बनतो दर्शक. चार षटकांचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होतोय. धावफलकावरती 45 धावा. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 45 धावा झालेल्या आहेत. बॉल आलाय का तो? इथे मात्र पंच घोषित करतायत मॅजिक ओव्हर, अर्थातच जॅकपॉट. कोणाला लागणार जॅकपॉट पाहायचं इथे मैदानाच्या आतमध्ये. संधी निर्माण होती या षटकामध्ये. नक्कीच 16 पेक्षा जास्त धावा जर जमवल्या तर तो अधिकचा धावफलक तुमच्या खात्यामध्ये जमा केला जातो. आणि इथे जर 15 पेक्षा जर कमी 16 पेक्षा कमी धावा आल्या तर मायनसमध्ये देखील तुमचा धावफलक जाऊ शकतो. यासाठी महत्त्वाचं षटक गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला बघायला मिळत आहेत. इथे आपण पाहतोय अत्यंत महत्त्वपूर्ण अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगती आहे. टेनिस क्रिकेटचा सोहळा याची देही आणि याची डोळ आपल्याला इथे बघायला मिळतोय. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. यावेळेचा बॉल आक्रमण केलंय तिथे. एक सिंगल मैदानाच्या आतमध्ये प्राप्त होते. सिंगल बरोबरीत संघाचं धावफलक देखील पुढे जाईल. 46 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती अशोक कुदळे सरांना आपण पाहतोय. महाराष्ट्र पोलीस अशोक कुदळे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेचा बॉल तिचे पाहायचे मैदानावरती शहानिशा केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अशोक कुदळे महाराष्ट्र पोलीस आहे. सदरक्षणाय कलनिग्रहणाय, सज्जनांचा आदर करू आणि दुर्जनांचा नाश करू हे ब्रीदवाक्य घेऊन निघालेले महाराष्ट्र पोलीस मैदानावरती खेळतायत. चांगला खेळ. यावेळेचा बॉल हा देखील खराब चेंडू मैदानावरती बघायला मिळतोय. महाराष्ट्र पोलीस ही संस्था जर तुम्ही बघितली ना, महाराष्ट्रामधील कायदा आणि सुव्यवस्था राखणारी एक मोठी संस्था आहे. यावेळेचा बॉल पायांवरती मारा केलाय तिथे मैदानाच्या आतमध्ये. एक धाव घेतली आहे. दुसऱ्या धाब्यांसाठी घरटं सोडलंय. तिथे पाहायचंय डेंजर झोन मध्ये आणि याच बरोबरीत पाहायचंय तिसऱ्या पंचांची मदत. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, फलंदाज धावबाद आहेत किंवा नाहीये याची देखील शहानिशा केली जाते. बेस्ट टेक्नॉलॉजी ऑफ सिस्टीमचा वापर ऑन स्क्रीनवरती देखील तुम्ही बघू शकताय. शहानिशा केली जाते. एक मेगा स्क्रीन देखील लावली आहे मैदानावरती आणि अगदी मेगा स्क्रीनवरती देखील तुम्ही बघू शकताय काय घडलंय. तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. नॉट आउट. फलंदाज सेफ असेल. फलंदाज आपल्याला सेफ बघायला मिळत आहेत मैदानाच्या आतमध्ये. आत्ताच्या 2 धावा आपण इथे काउंट करणार आहोत. महाराष्ट्र पोलीस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती बघायला मिळत आहेत. खरं तर महाराष्ट्र पोलीस संस्थेचे जर तुम्ही बघितलं, पूर्वी 10 आयुक्तालय होते. यावेळेस मात्र आता 12 आयुक्तालय तुम्हाला बघायला मिळतात. यावेळेस मात्र आपण नव्यानेच पिंपरी चिंचवड आणि त्याचबरोबर इथं नांदेडचं एक वाढलेला आणखीन एक आयुक्तालय. महाराष्ट्र पोलिसांची एक मोठी संस्था आहे. SRPF देखील आपल्याला एक वेगळी फौज आपल्याला बघायला मिळते.
रिझर्व पोलीस फोर्स. यावेळेचा बॉल उडवलाय उंच आकाशामध्ये. खिलाडी के मस्तक पे दस्तक. 6 धाब्यांची मोहर मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. जबरदस्त फटकेबाजी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. अतिशय सुंदर अशी फटकेबाजीला देखील सुरुवात झाली आहे. धावफलक देखील आपण पाहतोय. अब तक 56 धाबा आहेत आणि इथे मॅजिक ओव्हर सुरू आहे. आतापर्यंत आपण पाहतोय 11 धाबा आलेल्या आहेत. एकंदरीत 4 चेंडू टाकलेले आहेत. 2 चेंडूमध्ये अजून 5 धाबा घेणं अपेक्षित आहे. परंतु पुन्हा एकदा पाहायचंय तिथे मैदानाच्या आतमध्ये. सुरेख सुरेख गोलंदाजी. आता एका चेंडूवरती कमीत कमी 5 धाबा येणं अपेक्षित आहे. प्रयत्न केलाय. समोरच्या दिशेने उडवलेला बॉल जाईल थेट आकाश मार्गाने सीमारेषा पार. ऑन स्क्रीनवरती आपण चीफ गेस्ट यांना देखील बघू शकताय. खरं तर या षटकामध्ये मॅजिक ओव्हर होते. 17 धावा आल्यात. त्यामुळे आपण टोटल धावा जर तुम्ही बघितल्या ना, या षटकामध्ये आपण पाहतोय तब्बल 25 धावा वसूल झालेल्या आहेत. कारण मॅजिक ओव्हर होते त्यामुळे अधिकच्या 8 धावा देखील आपण त्यामध्ये ऍड करतोय. 25 धावा आपल्याला मॅजिक ओव्हर मध्ये आलेल्या आहेत. नक्कीच संघाला चांगला फायदा. ओके 9 धावा अधिकच्या ऍड होतील त्यामुळे 26 धावा या षटकामध्ये. यावेळेचा बॉल मिस टाइम स्ट्रोक. खूप उंचीवरती गेलेला चेंडू. गोलंदाज पोहोचताय तिथे टिपला गेला जाईल. विकेटचं पतन. थँक्यू डीजे. बॉलरचं नाव कळवा. अंबादास जाधव दादा. महाराष्ट्र पोलीस. महाराष्ट्र पोलीस यांना आपण गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतोय. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. सुरेख सुरेख गोलंदाजी. धावबाची संधी. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पाहायचंय तिथे. यावेळेस आपण पाहतोय एष्ट्यांच्या जवळून चेंडू निघून जातो तिथे. अतिरिक्त धाबा तिथे पुन्हा एकदा प्राप्त होत आहेत आणि पाहायचं या चेंडूवरती किती धाबा असतील. पंच या दरम्यान आदरणीय सरपंच अंकुश बंदिवान सरांचं देखील या ठिकाणी शुभ आगमन झालंय. साहेबांचं देखील या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं मनस्वी हार्दिक स्वागत. धन्यवाद. षटकार इथे प्राप्त होतोय. 1 मिनिट डीजे. डीजे 1 मिनिट. डीजे फलंदाजी करणारी टीम बॅट्समनचं नाव सांगा. पंच मॅच थांबवा 1 मिनिट. इकडे या तुम्ही बॅटिंग करणारे.
ओके लेट्स प्ले. मॅच सुरू करा. 79 धावा आपल्याला इथे बघायला मिळत आहेत. 5.3चा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट झालाय. वाईट चेंडूची घोषणा मैदानाच्या आतमध्ये होतीये. इथे उपस्थित होत आहेत लोकशाहीचा चौथा स्तंभ, निर्भीड पत्रकार दैनिक प्रभातचे सन्माननीय राजूदादा वाघमारे. आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. यावेळेचा बॉल आक्रमण देखील सुरेख. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव आली आहे. दुसऱ्या धाव्यांसाठी घरटं सोडलंय आपण पाहतोय. पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट होती आहे मैदानाच्या आतमध्ये. 82 धावा आतापर्यंत वसूल केल्यात. करंट रन रेट जर तुम्ही बघितलं 14.47च्या सरासरीने धावा गोळा केल्यात. अजून देखील 2 चेंडूचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहे. पाहायचं या 2 चेंडूमध्ये अजून किती धावा येत आहेत याच्याकडे देखील पाहावं लागेल. गोलंदाजाचा कर्दन काळ बनला इथे फलंदाज माही. यावेळेचा बॉल हेलिकॉप्टर उडवला आणि हा बॉल समोरच्या दिशेने आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामधून निसटला. त्यावरती आपण पाहतोय धावा घेण्याचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये होतोय. तिसरीचा प्रयत्न झालाय. चौथीसाठी घरटं सोडलंय. धावबाची संधी आणि पाहायचं इथे रनिंग. दोघांमध्ये शर्यत जुंपली होती. चौथ्या धावेसाठी इथे धावबाच्या स्वरूपामध्ये विकेट देखील जाईल. थँक्यू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अजिंक्य नॉन स्ट्रायकिंग एंडला असेल. अजिंक्य स्ट्रायकिंग एंडला पुन्हा एकदा आपण पाहतोय. माही शेवटचा चेंडू आपण पाहतोय अजून देखील मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. नक्कीच इथून पुढे देखील आक्रमण करावे लागतील. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा उडवला डीप लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक तिथे झेल सुटला मैदानाच्या आतमध्ये. 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत. तिसरीसाठी घरटं सोडलं जाईल. 2च धावा इथे पाहायला मिळतील. तिसरीसाठी पुन्हा एकदा धावबादचा शिकार. इथे आपण पाहतोय दैवळकर सराफ इलेव्हन संघाचे संघ मालक सन्माननीय विजयजी दैवळकर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. पहिला डाव संपन्न होतोय. पहिल्या डावाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती 87 धावा जमवल्यात. जिंकण्यासाठी करायच्या त्या 36 चेंडू आणि 88 धावेंची आवश्यकता आहे. स्पर्धेच्या निमित्ताने आपल्या स्पर्धेमध्ये ज्यांनी ट्रॉफी सौजन्य दिलंय प्रसिद्ध असे हॉटेल सनी पॅलेसचे सर्वा ॲडव्होकेट गणेशजी निमसे पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहेत लोकशाहीचा चौथा स्तंभ, निर्भीड पत्रकारिता दैनिक प्रभातचे एक निर्भीड पत्रकार सन्माननीय राजूदादा वाघमारे साहेब. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत असेल. लोकशाहीचा महत्त्वाचा घटक म्हणजे पत्रकारिता, मास कम्युनिकेशन जर्नलिझम. खरं तर हा विषय देखील माझ्या आवडीचा आहे, पत्रकारिता. यानंतर आपण आमच्या डीजे ऑपरेटर यांना संधी देऊयात. चक द इंडिया.
डीजे डीजे एक मिनिट, डीजे थँक्यू. हर सर झुक जाए वहाँ मंदिर होता है, हर नदी समा जाए वहाँ समिंदर होता है. जीवन की इस कर्म भूमि में जंग तो भरपूर है, लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. पाहायचे आज इथे सिकंदर कोण होणार आहे. रन चेसला देखील मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. शिवा गजरे इथे गोलंदाजी ट्रॅक करते आहेत. पहिला चेंडू मिड विकेट मधून डीप मिड विकेट मध्ये मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षक पोहोचतायत तिथे. तत्पूर्वी 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होत आहेत. 2 धावे बरोबरीत इथे धावेंचा देखील श्री गणेश होतो मैदानाच्या आतमध्ये. इथे खातं देखील ओपन केले आपण पाहतोय. 2 धावें बरोबरीत चांगली सुरुवात इथे हॉटेल दत्तप्रसाद यांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. टार्गेट जर तुम्ही बघितलं 88 धावेंचं टार्गेट आहे. पुढचा टॉस देखील होणं अपेक्षित आहे. एका बाजूने आपण मक्तापूर ब्लास्टर, तर त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतो इथे जनता गॅरेज नेवासा. आजच्या दिवसातील शेवटची मॅच, त्याचा आपण टॉस या ठिकाणी घेतोय. चला, मक्तापूर ब्लास्टर आणि त्याचबरोबर इथं जनता गॅरेज, आपल्याला सूचना असतील, आपण टॉससाठी लगेच उपस्थित राहा. 6 रन 6 धाबा धाव फलकावरती आहेत. आक्रमकता आपल्याला इथे बघायला मिळते. जोरदार आक्रमणाला सुरुवात केली आहे. काय बॅटिंग आहे इथे हर्षल. यावेळेचा बॉल डीप मिड विकेट मध्ये, गॅप मोठा आहे. क्षेत्ररक्षक बनतो दर्शक. या चेंडूवरती देखील पाहायला मिळतोय ज्ञान प्रीमियर लीगचा एक खणखणीत ब्रँडेड चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये वसूल केलेत. धावफलक देखील आपण पाहतोय 10 धावसंख्येवरती जाऊन पोहोचेल. अगदी पहिलं षटक मार्गस्थ आहे मैदानाच्या आतमध्ये. 88 धावेंचा पाठलाग. ज्ञान प्रीमियर लीगची एक मोठी स्पर्धा आपल्याला इथे बघायला मिळते. मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि प्रतिष्ठेचा असलेला नेवासा तालुक्यामधील मिनी वर्ल्ड कप ज्ञान प्रीमियर लीगचा थरार. यावेळेचा बॉल तेज रफ्तार, वेग जास्त आहे गोलंदाजाकडे. त्या वेगाचा फायदा उठवतोय फलंदाज. वेगावरती सॉर झालेला गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. मक्तापूर ब्लास्टर आणि जनता गॅरेज आपल्याला लास्ट कॉल असेल. हा फुल अँड फायनल कॉल आहे.
नाणेफेकीचा कौल आपण संपन्न करतोय. यावेळेचा हा बॉल भन्नाट वेग तिथे बघायला मिळतोय. इथे महत्वाच्या सामन्याचा टॉस देखील आपण संपन्न करतोय. दैनिक प्रभातचे निर्भीड पत्रकार सन्माननीय राजूदादा वाघमारे यांना विनंती असेल की आपण टॉस करण्यासाठी उपस्थित राहायचंय. दोन्ही संघनायक आपण या ठिकाणी उपस्थित राहा. सातत्याने सूचना येत आहेत आपल्यासाठी. 10 रन 10 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेचा बॉल पाहायचंय तिथे मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉलचा इशारा आपल्याला इथे बघायला मिळतोय. इथे मात्र रिव्ह्यूचा देखील वापर करण्यात आला फिल्डिंग टीमने. रिव्ह्यू सिस्टीम देखील आपल्या स्पर्धेमध्ये बघायला मिळते. क्रिकेटचा खेळ आपण पाहतो इथे रंगलेला आहे. व्हाईटसाठी तिसऱ्या पंचांना देखील चॅलेंज केलंय. खरे तर लकी ड्रॉ तिकीट विक्री अगदी थोडे शिल्लक तिकीट राहिलेले आहेत. तुम्ही खरेदी करा. आणि इथे तिसऱ्या पंचांचा इशारा. व्हाईट बॉल. इथे आपण पाहतोय धावफलक अतिशय सुरेख आपल्याला इथे बघायला मिळतोय. रिव्ह्यू देखील गमावलाय. नक्कीच आपण पाहतोय आयोजकांनी चांगले रिव्ह्यू घेण्याची देखील संधी उपलब्ध केली. यावेळेचा बॉल बॅक टू द बॉलर खेळवलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत. तत्पूर्वी मात्र एकच धाव प्राप्त होतीये. पहिल्या क्रमांकाचं षटक संपन्न होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 12 धावा. एक धाव आता वसूल केली आपण पाहतोय. वाईटची देखील एक धाव होती. त्यानंतर आपण पाहतोय एक सिंगल देखील आली आहे. 12 धावा धावफलकावरती आतापर्यंत जमवल्यात. उर्वरित अजून देखील जर आपण बघितलं 30 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. जिंकण्यासाठी अजून देखील 76 धाव्यांची आवश्यकता आहे. प्रेक्षक गॅलरीमध्ये देखील आपण पाहतोय प्रेक्षकांची उपस्थिती. उदंड असा प्रतिसाद आपल्या स्पर्धेला लाभलेला आहे. चला दोन्ही कॅप्टन आलेत का आयोजक? बॉलर्स नेम किशोर पवार. किशोर पवारच्या हातामध्ये चेंडू सोपवलेला आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती किशोरला आपण पाहतोय. यावेळेचा बॉल आक्रमण करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. अक्रॉस द बॅटने खेळवलेला फटका. त्यावरती मात्र एक धाव प्राप्त होतीये. एका सिंगल बरोबरीत धावफलक देखील आपण पाहतोय पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. अजून देखील आपण पाहतोय इथे धावा रोखलेल्या आहेत. यावेळेचा बॉल समोरच्या बाजूने उडवलाय. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. टॉस बॉक्स मध्ये टॉस देखील संपन्न होतोय. चीफ गेस्ट आपले दैनिक प्रभातचे पत्रकार राजूदादा वाघमारे साहेब यांना विनंती असेल आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहायचे. यावेळेचा बॉल उजव्या इष्टीच्या बराचसा बाहेरचा चेंडू. इथे मात्र वाईट चेंडूची घोषणा देखील मैदानाच्या आतमध्ये होतीये. 15 धावा धावफलकावरती आहेत. हर्षल चांगल्या लयमध्ये बघायला मिळतोय. इथे आपण पाहतोय सन्माननीय राजूभाऊ वाघमारे आणि त्याचबरोबर इथं जिथं जपलं जातं शुद्धते बरोबर विश्वासाचं नातं असे 24 कॅरेट सोन्याचे व्यापारी दैवळकर सराफ यांच्या शुभ हस्ते आपण टॉस या ठिकाणी संपन्न करतोय. पुन्हा एकदा पाहायचंय. यावेळेचा बॉल गरकन फिरलाय पाठीमागे. लॉंग लेग सीमारेषेच्या दिशेने क्षेत्ररक्षक देखील सजवलेला आपल्याला बघायला मिळतोय. दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतंय. आतापर्यंत 17 धावा वसूल केल्यात. अतिशय क्लोज कीपिंग आपल्याला तिथे बघायला मिळते. यावेळेचा बॉल विरुद्ध दिशेला आक्रमण करण्याचा प्रयत्न, परंतु हा फटका देखील फसलेला आहे. खरं तर तुम्हाला स्विचिटचा फटका खेळायचा असेल तर मी सकाळी देखील सांगितलं तुम्हाला या फटक्यासाठी अनन्यसाधारण कष्ट करावे लागतील.
सर एक मिनिट सर, व्हाईटसाठी रिव्ह्यू बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलेला आहे. तिसऱ्या पंचांची मदत. टॉस संपन्न होतोय, आपण पाहतोय टॉस बॉक्समध्ये. तिसऱ्या पंचांकडे डिसिजन देखील आलेला आहे. पाहायचंय काय डिसिजन असेल. शहानिशा केली जाते. स्विच करण्याचा प्रयत्न होता इथे. बॅटिंग टीमने देखील चॅलेंज केले पंचांच्या निर्णयाला. तिसऱ्या पंचांची दाद मागितली आहे. शहानिशा केली जाते. पाहायचंय रिव्ह्यू. शेरखान सर रिव्ह्यू चालू आहे, एक मिनिट. बेस्ट टेक्नॉलॉजी ऑफ सिस्टीमचा देखील वापर केलेला आहे. 3 HD कॅमेऱ्यांच्या माध्यमातून आपण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण करतोय. तिसऱ्या पंचांची मदत घेतली आहे. शहानिशा केली जाते. विरुद्ध दिशेला आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, तिथे पंचांच्या निर्णयाला देखील दाद मागितली आहे. परंतु पाहायचं इथे तिसरे पंच काय डिसिजन देतील. तिसऱ्या पंचांचा डिसिजन येतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इथे टॉस देखील संपन्न होतोय. ओके, नाणेफेकीचा कौल संपन्न केला जातोय. तिथे पत्रकार राजूदादा वाघमारे साहेबांनी, त्याचबरोबर इथं दैवळकर सराफ यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होतोय टॉस बॉक्समध्ये. पाहायचंय टॉस कोण जिंकेल. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने फटका खेळलाय. हा चेंडू देखील पाहायला मिळेल. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या लगत तिथे फील्ड केला जातोय. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण, काय कमालीचं क्षेत्ररक्षण केलंय इथे. पुन्हा एकदा आपण पाहतोय अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण. 3 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केल्या. पाहायचंय तीन धावा या चेंडूवरती कंप्लीट केल्या. संघासाठी 1 धाव तिथे वाचवली आहे. खरं तर क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व आहे. 1 धाव तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर देखील घेऊन जाईल. यावेळेस मात्र जागेवरून उडवलेला बॉल डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला गेला जाईल. विकेटचं पतन होईल. विकेटचं पतन होताना आपल्याला बघायला मिळतंय. अतिशय सुरेख असा झेल आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळालाय. विकेट क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये बसेल. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये बसलेला आहे. हर्षलच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिली विकेट तिथे गमावली आहे. नक्कीच ज्ञान प्रीमियर लीगचा थरार आपण इथे पाहतोय. अतिशय दिमागदार असा सोहळा, दिवस रात्र क्रिकेटची स्पर्धा आपल्याला इथे बघायला मिळते. दिवस रात्र क्रिकेटची स्पर्धा आपल्याला बघायला मिळते. एक दिवसीय क्रिकेट सामन्यामध्ये आपण पाहतोय पहिल्यांदा जर फ्लड लाईटमध्ये सामना खेळला असेल ना, तो ऑस्ट्रेलियामध्ये खेळला गेला. नोव्हेंबर 1979 मध्ये पहिला सामना एक दिवसीय क्रिकेटचा प्रकाश चौथामध्ये खेळवला गेला. वेस्ट इंडिज आणि ऑस्ट्रेलियाच्या दरम्यान झालेली पहिली मॅच तिथे बघायला मिळाली आणि त्यानंतर मात्र प्रकाश चौथामध्ये स्पर्धा सुरू झाली. गोलंदाजी ट्रॅकवरती सादिकला आपण इथे मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. एक दिवसीय क्रिकेटची स्पर्धा अगदी नोव्हेंबर महिन्यामध्ये 1979 रोजी पहिला सामना झाला. फ्लड लाईट्स प्रकाश चौथामध्ये झालेली स्पर्धा. तेव्हापासून आजपर्यंत देखील टेनिस क्रिकेटमध्ये मोठ्या स्पर्धा होतात. नक्कीच टेनिस क्रिकेटच्या अनेक नामवंत स्पर्धा इथे
बॅटिंग टीमने पॉवर प्लेचा देखील वापर केलेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले आपल्याला इथे बघायला मिळेल. जनता गॅरेज संघाने टॉस जिंकून प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. जनता गॅरेज या संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय निवडलेला आहे. तुमचा टाइम सेट केलेला आहे बरं का. तुमची वेळ संपली की तुमचा खेळाडू आहे त्या क्षणाला आतमध्ये घेतला जाईल. याची कुठली हायगाई केली जाणार नाही आहे. समय किसी का गुलाम नहीं, हम सब समय के गुलाम है. 20 धावा धावफलकावरती 24 चेंडू 68 ची मॅच ऑन आहे. मैदानाच्या आतमध्ये समोरच्या बाजूला राहुल. यावेळेचा बॉल उसळी घेणारा चेंडू शॉर्ट फाईन लेग मध्ये क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल टिपला गेला जाईल. फलंदाज होतो इथे फेल. फलंदाज बॅक टू द पव्हिलियन. इथे आपण पाहतोय धावफलकावरती 20 धावा आहेत. 2 गडी बाद झालेत. यावेळेचा बॉल भन्नाट वेगाची बॅट तिथे फिरवली आहे. धावबाची संधी पाहायचंय. इथे वेगामध्ये धाव देखील कंप्लीट केली आहे. वेग जास्त होता इथे. आपण जर बघितलं या खेळाडूला वाऱ्याच्या वेगाने तो मैदानावरती धावतोय. इथे 1 धाव प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत धावफलक देखील पुढे जाईल. 21 धावा 21 रन. एकवीस धावा आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय दिवस रात्र क्रिकेटची स्पर्धा. ज्ञान प्रीमियर लीगचं हे दुसरं पर्व. नेवासा परिसरामधील सर्वाधिक मोठी स्पर्धा. नावलौकिक देखील मोठा कमवला या स्पर्धेने. लकी ड्रॉचे देखील एक योजना आपण इथे पाहतोय. लकी ड्रॉचं कुपन खरेदी करा. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा डाऊन दी ग्राउंड फटका खेळवलाय. डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक देखील तैनात. एक आली दुसरीसाठी घरटं सोडलंय. पाहता पाहता दुसरी धाव देखील कंप्लीट होतीये. 23 धावा धावफलकावरती इथे प्राप्त होत आहेत. पुन्हा एकदा पाहायचंय. यावेळेचा बॉल उसळी घेणारा चेंडू. पंचांकडे जोरदार अपील तिथे बघायला मिळते. अपील मध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी जाणवतोय. खरं तर अपील तुम्ही करू शकता एक तर क्रिकेटच्या मैदानावरती, आणि अपील जर करायचे असेल तर तुम्ही न्यायालयामध्ये देखील करू शकता. तुम्हाला जर डिस्ट्रिक्ट कोर्टचा निकाल मान्य नसेल तुम्ही संभाजीनगर खंडपीठामध्ये जाऊ शकता. तिथे जर मान्य नसेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जाऊ शकता. परंतु इथे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट सगळं काही एकाच ठिकाणी. ऑन फील्ड पंच. थँक्यू. या चेंडूवरती देखील आपल्याला इथे चौकार मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. खरं तर मैदानाच्या आतमध्ये पंच म्हणजे सर्व काही आहे. अगदी न्यायाधीश त्यांना मैदानाच्या आतमध्ये समजलं जातं. न्यायदानाचं काम त्यांच्या माध्यमातून क्रिकेटच्या मैदानावरती केलं जातं. सर्वांना समान न्याय इथे पंचांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळतो. आज आयोजक कमिटी बॉल द्या. ग्राउंड्समन यांना सूचना असतील. आपण जो प्रेक्षक गॅलरीमध्ये बॉल अडकलाय तो देखील आपण घेऊन यायचा आहे. 27 धावा धावफलकावरती आहेत. 27 धावा आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये बसूल केल्या. 19 चेंडू आणि अजूनही 61 धाव्यांची आवश्यकता आहे. कोई भी लक्ष्य बडा नाही होता.
हारा वही जो लढा नाही. लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. जो जीता वही सिकंदर. इथे जर तुम्ही बघितलं ना, समाजामध्ये नेहमी उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची प्रथा आहे. मावळत्या सूर्याला कोणीच नमस्कार करत नाही. त्यामुळे तुम्हाला उगवता सूर्य होता आलं पाहिजे. धगधगता सूर्य मैदानाच्या आतमध्ये कोण असेल पाहायचंय. मॅच सुरू करा. चला खेळाडू. मॅच बॉल साठी किती कसरत केली, परंतु सरत्या शेवटी बॉल घेऊन आलेले आहेत. खरं तर ही खिलाडू वृत्ती आहे. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या खेळाडूने तो बॉल आणलेला आहे. कदाचित हा प्रयत्न कशासाठी असावा त्याला देखील माहिती आहे. हा मॅच बॉल आहे. या बॉलवरती कमी धावा येत आहेत. पुढच्या बॉलवरती बॉल जर चेंज झाला तर जास्त देखील धावा येऊ शकतात. त्यामुळे मॅच बॉल फार महत्वाचा आहे. 27 धावा. यावेळेचा बॉल विरुद्ध दिशेला आक्रमण करण्याचा प्रयत्न. नक्कीच धावफलक स्थिर असेल. 3 षटकं देखील कंप्लीट होत आहेत. धावफलकावरती 27 धावा. 3 षटकं कंप्लीट झाले. धावफलकावरती 27 धावा आतापर्यंत बसूल केल्यात. चला खेळाडू एकानेच हाना ते शॉन पदक. यानंतर मात्र मॅजिक ओव्हर अर्थातच जॅकपॉट गोलंदाजी ट्रॅकवरती सौरभला पण इथून पुढे या महत्त्वाच्या षटकासाठी मैदानावरती बघणार आहोत. नक्कीच पाहायचंय सौरभ इथून पुढे किती धावा खर्च करेल. चला मॅच सुरू करा. त्यांची संघटना मोठी आहे. आपण माघार घेऊ. चला मॅच सुरू करू आपण. मॅजिक ओव्हर आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आदित्य तिकडेच थांबा. तिथूनच मॅचचा आनंद घ्या. अतिशय सुंदर अशी मॅच आपल्याला इथे बघायला मिळते. दिवस रात्र फॉर्मॅटमध्ये खेळवली जाणारी स्पर्धा ज्ञान प्रीमियर लीग नेवासा तालुक्यामधील ऑक्शन प्रक्रियेने आपण पाहतो इथे खेळवली जाणारी स्पर्धा आहे. अगदी इंडियन प्रीमियर लीग ज्याप्रमाणे होती ना, अगदी त्याच प्रकारे आपण पाहतोय या ठिकाणी ज्ञान प्रीमियर लीगचा थरार आपल्याला इथे बघायला मिळतोय. एक धाव येते. 28 धावा मैदानाच्या आतमध्ये आहेत. 28 धावा आतापर्यंत वसूल केल्यात. इथून पुढे देखील आक्रमण करावे लागतील. या षटकामध्ये 1 धाव वसूल केली आहे. अजून इथून पुढे 15 धावा कमीत कमी घ्याव्या लागणार आहेत. मॅजिक ओव्हर आहे. मॅजिक ओव्हरमध्ये तुम्हाला 16 पेक्षा जास्त धावा घ्याव्या लागतात. 16 धावा वसूल कराव्या लागतील. जास्तीत जास्त 16, कमीत कमी 16. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल आली आहे. अजून देखील आपण पाहतो इथे मॅच ऑन आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती. यावेळेचा बॉल इनसाइड आउटचा फटका. एक्स्ट्रा कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक करतो चूक. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू होतो फरार. इथे येतोय खणखणीत चौकार. धावा मिळतील 4-4-4. फलकावरती आपण पाहतोय इथे 32 धावा मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षकाचा गाफीलपणा इथे नजरेस आलाय. इथे चुका तुम्हाला अडचणीच्या बनू शकतात. यावेळेचा बॉल बॅटच्या वरच्या भागामध्ये लागलेला चेंडू आपण पाहतोय. स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तिथे 2 धावा देखील वसूल केल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. या षटकामध्ये आपण पाहतोय 3 चेंडूमध्ये 7 धावा इथे वसूल केल्यात. अजून देखील आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये इथून पुढे देखील धावेंचा प्रचंड मोठा डोंगर आहे. हिमालय पर्वत इथे सर करायचा आहे. मॅजिक ओव्हर आहे. मॅजिक ओव्हरमध्ये तुम्हाला जर 15 पेक्षा 16 पेक्षा जास्त धावा कमवल्या तर तुम्हाला अधिकच्या धावा मिळणार आहेत. 16 पेक्षा कमी धावा केल्या तर तुम्हाला मात्र मायनसमध्ये खातं जाणार आहे.
प्लस मध्ये खातं ठेवायचं आहे का मायनस मध्ये हे फलंदाजांच्या हातामध्ये असेल. यावेळेस देखील फटका सुरेख सजवलाय समोरच्या दिशेने. डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात, फेकी सुरेख, इथे घरट सोडलं आणि घरट्यामध्ये येतो ना येतो तोच घरावरून मात्र बुलडोजर फिरवला गेलाय. आणखीन एक विकेट. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय. डीप लॉंग ऑफ मध्ये फटका खेळवलाय, तिथे एकच धाव प्राप्त होतीये. एका धावे बरोबरीत धावफलक देखील पुढे जाईल. या षटकामध्ये जर बघितलं आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 9 धावा वसूल केल्यात. आता षटकार जरी आला ना तरी मात्र इथे नुकसानाला सामोरं जावं लागणार आहे, परंतु नुकसान थोडंफार कमी होईल. यावेळेसचा बॉल आक्रमण देखील मोठं आहे. क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतायत आणि आपण पाहतोय झेल देखील सुटलेला आहे. इथे आपण पाहतोय धावफलकावरती मॅजिक ओव्हर मध्ये किती धावा आल्यात याचं देखील आपण गणित बघूयात. इथे या षटकामध्ये 10 धावा आल्यामुळे त्यातील 5 धावा आपण मायनस करतोय. याचा अर्थ या षटकामध्ये फक्त 5च धावा आल्या आणि टोटल जर स्कोर तुम्ही बघितला आतापर्यंत 32 धावा इथे धावफलकावरती बघायला मिळत आहेत. 32 धावा धावफलकावरती नोंदवलेल्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती 5व्या क्रमांकाच्या षटकामध्ये सौरभ यावेळेसचा बॉल उसळी घेणारा चेंडू होता. अतिरिक्त हाईट असल्या कारणाने व्हाईट बॉलचा इशारा देखील घोषित केला जातोय. बरोबरीत 1 पाऊंडचा इशारा देखील तिथे कळवला जातोय. सौरभला आपण या षटकामध्ये बघणार आहोत. इथून पुढे कामगिरी कशी होईल महत्वाचा असेल हा सामना. इथे काटेकी टक्कर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. पुन्हा एकदा पाहायचंय यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू. स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहे सन्माननीय अनिल परदेशी. आपलं देखील या मैदानावरती सहर्ष स्वागत असेल. त्याचबरोबरीत आपण पाहतोय दैवळकर सराफ, आपलं देखील या मैदानावरती मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यावेळेचा बॉल अतिरिक्त उसळी आपल्याला तिथे बघायला मिळते. आपटी बार चेंडू होता मैदानाच्या आतमध्ये, त्यावरती निर्धाव चेंडू बघायला मिळत आहेत. सुरेख गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हाताळली जाते. सौरभला आपण पाहतोय इथे मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती व्हाईट बॉल होता, त्यानंतर आलेला निर्धाव चेंडू. यावेळेचा बॉल फुल ओव्हर लेनचा चेंडू. फटका फसलाय, जागेवरती राहिलेला बॉल तिथे मैदानावरती बघायला मिळतोय. या चेंडूवरती आपण पाहतोय इथे अजून देखील 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी प्रचंड मोठा धावफलक इथे बाकी आहे. 10 चेंडूचा खेळ अजून देखील बाकी आहे. ज्ञान प्रीमियर लीगचा थरार आपण इथे पाहतोय. धावा रोखल्या गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. धावेंचा दुष्काळ आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय.
यावेळेचा बॉल खाली राहिलेला चेंडू मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. डॉट बॉल. प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजांवरचा दबाव वाढवणारा असेल. लीग स्टेजमध्ये आपण खेळतोय. तुमच्याकडे सामना तुम्ही पराभूत झालात तरी नेट रन रेट फार महत्वाचं आहे. नेट रन रेट, त्यामुळे नेट रन रेट तुम्हाला ठेवणं देखील गरजेचं आहे. यावेळेचा बॉल बुडवलाय उंच आकाश मार्गाने. सुपरसोनिक सिक्सर इथे मैदानाच्या आतमध्ये. वाघांची एक मोठी दहाड मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. हा बॉल तिथे पाठवलाय सीमारेषा बाहेर. हा चेंडू देखील देऊन जाईल 6 धावा. थँक्यू डीजे. फटका जोरदार बघायला मिळाला मैदानाच्या आतमध्ये. याही वेळेस गरकन फिरलाय आणि लॉंग लेग सीमारेषेला आग लावणारा बहारदार चौकार. अतिशय सुरेख अशी बॅटिंग आपल्याला इथे मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. गोलंदाजी ट्रॅक वरती आपण पाहतोय सचिन गायकवाडला आपण इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये बघणार आहोत. पंच सर, ओव्हर संपली का? शेवटच्या बॉलला काय झाले? पहिला व्हाईट बॉल, त्यानंतरचे 3 डॉट, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर चौकार. एक बॉल शिल्लक आहे. 4 डॉट. ओके, दुरुस्ती करतोय. ओके सर, थँक्यू. मॅच देखील आपण सुरू करूयात. 43 धावा धावफलकावरती आपल्याला बघायला मिळत आहेत. सचिनला आपण गोलंदाजी ट्रॅकवरती पाहतोय. चला सुरू करा मॅच. सचिनला आपण इथे गोलंदाजी ट्रॅकवरती आपण बघणार आहोत. समोरच्या बाजूने पुन्हा एकदा आक्रमण करण्याचा प्रयत्न देखील मैदानाच्या आतमध्ये होतोय. इक्वेशन जर तुम्ही बघितलं, अजून देखील 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी आपण पाहतोय 45 धावा आहेत. 5 चेंडू 45 ची मॅच आहे. लीग स्टेजमध्ये आहात. तुमच्याकडे एका धावेला फार महत्व आहे नेट रन रेट साठी. यावेळेचा बॉल आक्रमण केलंय मोठं. खूप उंचीवरती गेलेला चेंडू. नो मॅन्स एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. त्यावरती फक्त 1 धाव प्राप्त होतीये. 1 धावे बरोबरीत आपण पाहतोय इथे धावफलक देखील पुढे जाईल. 44 धावा मैदानाच्या आतमध्ये. 44 धावा आहेत. जिंकण्यासाठी अजून देखील 4 चेंडू 44 ची मॅच आहे. यानंतर होणारी एक बिग फाईट. यावेळेस फटका जोरदार बघायला मिळतोय. या चेंडूवरती पाहायला मिळतोय बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका. इथे येतोय नॅन प्रीमियर लीगचा दिमागदार षटकार. या षटकारा बरोबरीत आपण पाहतोय अर्धशतक देखील साजरं केलं जात आहे. 50 धावा आपण पाहतोय इथे जमवल्या दरम्यानच्या काळामध्ये उपस्थित होत आहेत. स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित होत आहे श्री रामराज्य उत्सव समितीचे सर्व. आपल्या सर्वांचं आम्ही स्वागत करतोय. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये येतोय. मुख्य पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय. शेवटचे 2 चेंडू. अजून देखील 36 धावेंची आवश्यकता आहे. 2 चेंडूमध्ये 36 धावा. यावेळेचा बॉल. या चेंडूवरती देखील आक्रमण बघायला मिळतंय. खूप उंची मिळाली आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतायत तिथे. सरत्या शेवटी आपण पाहतोय हा बॉल तिथे सीमारेषेच्या लगत तिथे फील्ड केलाय.
एकच धाव तिथे मैदानावरती बघायला मिळते. एका धावे बरोबरीत धावफलक देखील पुढे जाईल. 53 धावा जिंकण्यासाठी एक चेंडू. 35 ची मॅच आहे. एक चेंडू 35 ची मॅच. नक्कीच आपल्याला इथे रंगतदार स्पर्धा बघायला मिळते. यावेळेचा बॉल आक्रमण केलंय. मिस टाइम स्ट्रोक खूप उंची मिळाली आहे. एसटी रक्षक डाऊन दी बॉल टिपला गेला जाईल. विकेटचं पतन. इथे आपण पाहतोय नवीन पुढचा सामना घेऊन येतोय आपल्या समोर. यानंतरची होणारी मॅच मक्तापूर ब्लास्टर विरोधामध्ये जनता गॅरेज. तर पाहायचं या मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय हे ऐकण्यासाठी आपण पुन्हा एकदा जातोय. माझा वेळ इथे संपतोय. मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, बघत राहा, ऐकत राहा. ज्ञान प्रीमियर लीग चा हा थरार. यानंतर मात्र मायक्रोफोनवरती याच परिसराचा आवाज शेरखान सरांना इथे मी आमंत्रित करतोय. सर या, आपलं देखील स्वागत आहे. दोन्ही संघाला विनंती. एक मिनिट. डीजे डीजे दोन्ही संघांच्या 12th मॅनला विनंती आहे. त्यांना कंपल्सरी इथं स्टेज पाशी येणे आणि सगळ्यांची नावं माहीत पाहिजे तरच त्यांना पाठवा. जे 11 प्लेइंग खेळणारे आहेत त्यांचे नावं माहीत पाहिजे. असाच एक प्लेअर पाठवा. जर माहीत नसला स्कोअरमध्ये किंवा कोणाच्या अकाउंटमध्ये बॉलर किंवा बॅट्समन जर रन गेले त्याला जबाबदार 12th मॅन आणि